आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगे पाटील आणि भुजबळ यांच्यामध्ये पुन्हा एकदा झुंपली आहे। जरांगे पाटील खरे असतील तर त्यांनी मंडल आयोगाला चॅलेंज करावं असं आव्हानच छगन भुजबळ यांनी दिलं। तर आम्हाला आरक्षण दिलं नाही तर मंडल आयोगाला चॅलेंज करणार असं जरांगेंनी म्हटलं होतं। त्यावरून आता भुजबळांनी जरांगेंना थेट आव्हान केलंय। त्याचबरोबर भुजबळांनी नाभिक समाजाची माफी न मागणं ही मगरुरी आहे असा घणाघात जरांगेंनी केलाय। त्यावरून सुद्धा भुजबळांनी प्रत्युत्तर दिलंय। तर एक दोन लोकांनी माझ्या वक्तव्याचा धचा मा केला, मी काहीच चुकीचं बोललो नाही असं भुजबळ म्हणालेत। हे म्हणताय त्याचं नका प्रश्न विचारत जाऊ दे, इथून पुढे सोडूनच देऊ आपण ते बेरजीतून। आता कामातून गेले ते कुंकड, त्याला काहीच कळा नाही ते काय म्हणताय ते। एवढा मोठा समाज आहे, गोरगरीब समाज आहे, एक तर आमच्यात भांडण लावतोय, आमच्यात तर लागतच नाहीत हे त्याला सिद्ध झालंय। पण आता त्यांनी केलायच अपमान, कारण तो मंत्री आहे, त्याने अपमान केलायच, कायद्याच्या पदावर बसलेला आहे। तर त्यांनी त्याचाच समाज येतो ओबीसी, तो म्हणतो ना मी ओबीसीचा नेता आहे। तो जर खास ओबीसीचा नेता असला तर त्या गोरगरिबांचा तू घोर अपमान केलेला आहे, त्यांची माफी मागून टाक। तो खास ओबीसीचा नेता असला तू माफी मागून टाक त्यांची। पण एक दोन जे खोडसाळ लोक होते त्यांनी धचा मा करून जे आहे सगळ्या महाराष्ट्रामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण केलं की सगळ्या मराठ्यांचा अपमान झाला, सगळ्या नाभिकांना आदेश देण्यात आला। हे असं नाही, तो फक्त एका गावापुरता प्रश्न होता। आम्हाला मंडल कमिशन चॅलेंज करायचा नाही, आम्हाला गोरगरिबांच्या अन्नात माती नाही घालायची। पण गोरगरीब ओबीसी बांधवांना त्याला एकदा समजून सांगावं की तू नाटकं करू नको, राजकारणासाठी राजकीय फायद्यासाठी तो गोरगरिबांचा वाटोळ करू नको। कारण या तीनदा झालेलं आहे, आता चौथ्यांदा जर असं झालं तर आमचा नाविलाज आहे, मग आम्हाला मंडल कमिशन चॅलेंज करावा लागणार आहे। त्याच्यामुळं ओबीसी बांधवांमुळे नाही, त्याच्यामुळं करावं लागणार आहे, त्याला नाविलाज आहे। मग आमचं तुझी हिंमत असेल ना, तू खरा पाटील असतील तर जरांगे तू मंडल आयोगाच्या विरुद्ध जे आहे संपून दाखव मंडल आयोग। आणि एवढी तरी तुला अक्कल पाहिजे की तुला ओबीसी म्हणून आरक्षण पाहिजे, आणि त्या ओबीसी आरक्षणाचा निर्माता हे मंडल आहे। मग तिकडे त्याला खलास करणार म्हणून सांगतो आणि मग इकडे कसं काय राहणार ओबीसीत? एवढी सुद्धा अक्कल नाही त्या माणसाची, काय बोलायचं आहे? आणि बालेकिल्ला फेलेकिल्ला कोणाचा नसतो, बालेकिल्ला फेलेकिल्ल्याचा काय संबंध आहे कोणाचा? हे जनतेचा बालेकिल्ला आहे, त्या नाशिक जिल्ह्यातल्या सगळ्या जनतेचा आहे। कोणाचा बालेकिल्ला फेलेकिल्ल्याचा काय संबंध आहे? असं द्या म्हणून देत असतो हे देव, द्या म्हणून देत नसतो देव। ते आणखीन घ्यायला बसलाय पण देणार नाही। त्याने ते द्यावं ना द्यावं हा माझा मुद्दा नाही, आणि मी त्यात पडणार सुद्धा नाही। मी इतक्या त्याच्यासारखा खालच्या दर्जाला खालच्या विचारात जात नाही। 16 नवंबर आपने किसी ने भी कोई ने मेरा इस्तीफा नहीं मांगा था, क्योंकि कुछ किसी को मालूम ही नहीं था ना कि क्या हो रहा है। कोई पार्टी ने मेरा इस्तीफा नहीं मांगा था, मगर मेरा कॉन्शियस बोल रहा था अगर मैं वहाँ जा रहा हूँ तो गवर्नमेंट के खिलाफ मुझे बात करनी पड़ेगी। इससे अच्छा है कि मैं अपना इस्तीफा दे दूँ। मैं 16 तारीख को जो है इस्तीफा दिया हूँ।